गवत काढलं जाते. शेतामध्ये गवत झाल्यानंतर ते गवत काढण्याचे अनेक वेगळे पर्याय तिथं वापरले जातात. कोणी खुरपण करीत असेल, कोणी समजा फावड्याच्या साह्याने वगैरे काढून घेत असेल, कोणी गवत उपटून घेतं, कोणी तणनाशकचा वापर करतंय, कोणी समजा अशा मधल्या जागेमध्ये ट्रॅक्टर वगैरे चालवतंय. आता ही जी वरची जागा आहे तर ट्रॅक्टर चालणार नाही, तर कोणी इथं खुरपण वगैरे करून घेईल, कोणी ट्रॅक्टर वगैरे चालवल. तर वेगळे पर्याय वापरले जातात. आता हा जर पट्टा बघितला तर इथं पूर्ण आंब्याची लागवड आहे आणि गवत जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गवत झालेलं आहे. एवढं गवत का झालेलं आहे? बाकीचे जे आंब्याचे प्लॉट आहेत तिकडे आपण काय केलेलं आहे, वीड मॅटचा वापर केलेला आहे. आता वीड मॅटविषयी मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे मल्चिंग कवर असतं वीड मॅटचं थोड्या वेगळ्या प्रकारातलं ते आपण तिकडे वापरलेले. पण हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये आपण वीड मॅट वापरलेलं नव्हतं, त्यामुळं गवत जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये गवत झाले. आता हा जर बेड जर बघितला तुम्ही तर तुम्हाला इथं गवत दिसणार नाही, फक्त झाडाच्या बुडाजवळ गवत दिसतंय. ते गवत आपण कशाच्या सहाय्याने काढलेलं आहे ते तुम्हाला आता मी दाखवतोय. पलीकडले जर लाईन बघितलं पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये गवत झालेलं आहे आणि इकडं जे आहे ते गवत काढण्याचं काम चालू आहे. ते गवत कशा पद्धतीने काढलं जात आहे तर आपण इथं बघू शकतो. तर इकडं मशीनच्या सहाय्याने जे एक छोटं पोकलेन मशीन आहे त्याच्या सहाय्याने इथं गवत काढण्याचं काम चालू आहे. थोडं जवळ जाऊन दाखवतो. आता इकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गवत आहे. लेबर लावून जर वगैरे काढायचं जर म्हणलं तर खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि टाईम पण खूप जास्त लागणार आहे. आपल्याला आता खत वगैरे टाकायचं आहे, त्यामुळं आता अशा पद्धतीनं आता ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या मशीनच्या सहाय्याने काढून घेतलेल्या आहेत. इकडं जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गवत आहे. ही जर लाईन जर बघितली तर पूर्णपणे क्लीन झालेली आहे. आता इकडं जर बघितलं आपण अशा पद्धतीनं जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला मशीनच्या. तेव्हा अशा पद्धतीनं गवत काढलं जातं. जो मधला भाग आहे मधलं पण काढलं जातं आहे आणि जो समजा बेडचा भाग आहे ते पण तिथं काढलं जातं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. सध्या आपल्याला खत वगैरे टाकायची गडबड आहे, त्याच्यामुळं आपण सध्या मशीनच्या सहाय्याने काढून घेतोय.